बौद्ध धम्मध्वजातील 5 रंग हे खूप जास्त महत्त्वपूर्ण आहेत आणि हे 5 रंग रहस्यपूर्ण सुद्धा आहेत। काय आहे या 5 रंगांचे रहस्य आणि ते का महत्त्वपूर्ण आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। धम्माचा ध्वज असावा या तळमळीने श्रीलंकेच्या बौद्धांनी प्रथमच बौद्ध धम्माच्या ध्वज निर्मितीसाठी पुढाकार घेतला। 19व्या शतकात विद्योदय प्रवीण विद्यालय कोलंबो या नावाची संघटना स्थापन केली। या संघटनेचे अध्यक्ष होते महास्तवीर भदंत सुमंगल, सर्वप्रथम निर्देशक मिस्टर कर्नल ऑलकॉट, प्रथम सचिव अनागरिक धम्मपाल, सचिव कारोलिस व अनेक विद्वानांचा समावेश या संघटनेत होता। या संघटनेने 1885 मध्ये वैशाख पौर्णिमेनिमित्त वैशाख फेस्टिवल साजरा करायचं ठरवलं। बौद्धांच्या सततच्या आंदोलनामुळे ब्रिटिश राजवटीने या दिवशी श्रीलंकेत सुट्टी जाहीर केली। बौद्धांचे मानचिन्ह असलेला तो धम्मध्वज बौद्धांच्या धार्मिक प्रसंगी लावण्याचा निर्णय सुद्धा जाहीर केला। त्यामुळे या कोलंबो संघटनेने बौद्ध धम्माचा धम्मध्वज तयार करण्याचा तातडीने निर्णय घेतला। शेवटी या धम्मध्वजात कोणते रंग असावेत, त्याची स्टेज मांडणी कशी असावी या सर्व बाबींवर सखोल अध्ययन कोलंबो संघटनेचे प्रथम निर्देशक मिस्टर कर्नल ऑलकॉट व अन्य सदस्यांनी केले। गौतम बुद्धांना बुद्धगया ते बोधी वृक्षाखाली सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर त्या प्राप्त ज्ञानाचे 7 ठिकाणी 7 आठवडे सिंहावलोकन केले होते। त्यावेळी त्यांनी चौथा आठवडाभर कमल सरोवराजवळ रतनघर येथे चिंतन केले होते। त्यांच्या उजव्या कुशीकडून अलौकिक असा निळा, पिवळा, लाल, पांढरा, शुभ्र, केशरी अशा 5 रंगांचा दिव्य प्रकाश निघाला होता। तो त्यांच्या सर्वांगाभोवती पसरला होता। त्यामुळे त्यांचे शरीर खूपच स्वर्णमय दिव्य तेजाने प्रकाशमान झाले होते। बोधी वृक्ष व सभोवतालचा परिसर प्रकाशमान झाला होता। हे सर्व रंग तथागत भगवान बुद्धांचे द्योतक आहेत। तथागत हे जगातील एक महान व्यक्तिमत्व, संपूर्ण जगाचे गुरु। त्यांच्या अंगी 32 लक्षणे व 84 व्यंजने होती। त्यापैकी एक औरारे नावाचे चिन्ह बुद्धांच्या संपूर्ण शरीरातून सौंदर्य, चकाकी, दिव्य तेज प्रकाशमान करणारे होते। विधियुक्त पाली भाषेत त्याला व्यामापाभा किंवा सारेरा रास्मी म्हणतात। याच अलौकिक अशा चकाकी तेजास अनुरूप 5 रंग म्हणतात। तथागत बुद्धांच्या सर्वांगातून निघालेल्या अलौकिक व दैदिप्यमान अशा 5 रंगांची महानता हे 5 रंग दर्शवतात। तेव्हा या 5 रंगांची नेमकी महानता काय आहे ते पाहूया। निळा रंग हा उदारता, विशालता, मनाचा मोठेपणा दर्शवतो। हा रंग तथागतांच्या निळ्या डोळ्यांचा व निळसर केसांचा रंग म्हणून घेतला आहे। पिवळा रंग हा पावित्र्य, मांगल्य व प्रसन्नतेचे प्रतीक आहे। हे तथागतांच्या अंगकांती आणि डोळ्यातून पिवळा भाग म्हणून घेतला आहे। लाल रंग हा हिंसेची घृणा करण्याचा आणि हिंसेपासून अलिप्त राहण्याचा संदेश देतो। हा रंग तथागतांच्या शरीराचा मांसल भाग, रक्त, डोळ्यातील लाल रंगांचा भाग इत्यादीचे प्रतीक आहे। पांढरा रंग हा संपूर्ण विश्वात शांती, समता व बंधुता नांदावी अशी शिकवतो। हा रंग तथागतांच्या हाडाचा, दाताचा व डोळ्यातील पांढऱ्या भागाचे प्रतीक म्हणून घेतला आहे। केशरी रंग हा विजय प्राप्त करण्याचा संदेश देणारा रंग आहे। हा रंग तथागतांच्या शरीरातील विविध भागाच्या रंगांचे प्रतीक म्हणून घेतला आहे। त्यानंतर 6वा रंग पभासारा। हा रंग म्हणजे वरील 5ही रंग मिळून एकत्रित झालेला 6वा रंग होय। हा रंग सर्वसमावेशक शालीनता, नम्रता व लीनता शिकवतो। हे रंग तथागतांच्या शरीरातील वेगवेगळ्या भागांच्या वरील 5 रंगांचे सर्वसमावेशक प्रतीक म्हणून घेतले आहेत। अशा प्रकारे 6 रंगांची महानता, मौलिकता आणि वैशिष्ट्ये व त्यापासून मिळणारे शुभ संदेश या सर्व बाबींचे सखोल अध्ययन करून विद्योदय प्रवीण विद्यालय कोलंबो या संघटनेने सर्वप्रथम या 6 रंगांचा धम्मध्वज तयार करून तथागत भगवान बुद्धांच्या शरीरातील वेगवेगळ्या भागांच्या रंगांचा समावेश बौद्ध धम्माच्या ध्वजात करून 8 जानेवारी 1885 रोजी धम्मध्वज तयार करण्यात आला, असे वृत्त कोलंबोतील सारासावे संदा रासा या वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आले। त्यानंतर 17 एप्रिल 1885 रोजी कोलंबो कमिटीने या ध्वजाला बुद्धिस्ट धम्मध्वज म्हणून मान्यता दिली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,